बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आता संपत्तीमध्ये सुद्धा किंग झालाय. त्याची संपत्ती आता $1 अब्ज वर जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजेच आता शाहरुख खान हा 12,000 कोटींचा धनी झालाय. विजयादशमीच्या निमित्तानं नवी दिल्लीतील महेश मांजरेकरांचा दिग्दर्शित सिनेमा पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय याचा टीजर काल नुकताच लॉन्च करण्यात आलेला होता. या टीजरला सुद्धा आता प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सन ऑफ सरदार हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर या OTT प्लॅटफॉर्मवरती धुमाकूळ घालतोय. OTTवर येताच हा चित्रपट टॉप ट्रेंडिंग यादीमध्ये पोहोचला. प्रियाच्या निधनानंतर 1 महिन्यानं तिचा पती शंतनूनं सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहित तिचे फोटो शेअर केलेत. भाऊक होत त्यानं कॅप्शन लिहित भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिनेता रणवीर सिंग आता हॉरर जॉनरमध्ये पदार्पण करणार आहे. या नव्या चित्रपटाची घोषणा लवकरच होणार असून नवा चित्रपट झॉम्बींवरती आता आधारित असणार आहे. विजयादशमीनिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावरती अभिनेता बॉबी देओलनं रावण दहन केलेलं आहे. त्यानं धनुष्यबाणानं रावणाचा वध केलाय आणि सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा सल्ला दिलेला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी AI जनरेटेड डीपफेक व्हिडिओबद्दल YouTube आणि Google विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे. हे जोडपं अंदाजे 4 कोटी रुपये भरपाईची मागणी करताना दिसत आहे. संगीत देवबाभळी हे नाटक सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह विविध ठिकाणी नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत आहेत आणि असं असतानाच आता महाराष्ट्राबाहेर सुद्धा देशातील विविध शहरांमध्ये या नाटकाचे एकामागोमाग एक प्रयोग होणार आहेत. 2 ऑक्टोबरला अवतार द वे ऑफ वॉटर पुन्हा एकदा रिलीज झालाय. केवळ एका आठवड्यासाठी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज करण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना या फ्रँचायझीचा तिसरा भाग अवतार फायर अँड ॲशचे पहिले प्रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे. कांतारा चॅप्टर 1 रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कांतारा चॅप्टर 1नं 2025च्या 10 ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला सुद्धा मागे टाकलंय. मात्र या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल 60 कोटी रुपयांची कमाई केली.